ब्रेकनंतर आपलं स्वागत। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली। मात्र मराठ्यांचं आंदोलन उधळण्यासाठी फडणवीसांकडून षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। प्रतिनिधी बांधवांना चॅनलला मी कधीही चुकीचं बोलत नाही, कधी खोटं पण बोलत नाही। माझ्या पोटात जे ते तोंडात असतंय। माझा मराठा समाजाच्या लेकरा बाळासाठी मी लढतो आणि माझ्या लेकरा बाळाचा नरड जर तुम्ही आरक्षणामुळे दाबणार असलात तर जातीय रंग आम्हाला देणार असलात तर 100% फडणवीस साहेबांनी काहीतरी षडयंत्र रचलंय, दंगल करण्याचं, काहीतरी जाळपोळ करण्याचं। हे आम्ही कधी यशस्वी होऊन देणार नाहीत। आम्ही मुंबईत जाणार, पण लेकरा बाळासाठी लढतो। मराठे मुंबईत येणार आणि मराठ्यालाही सांगतो, भाऊ द्या रे, चला मुंबईत शांततेत एकदा आरपारची लढाई खेळायची, पण आरक्षण मात्र जिंकायचं। 27 ऑगस्टला मराठे आपल्या गाडीवरच गणपती बसवणार, गणपतीची भव्य मिरवणूक घेऊनच मुंबईला जाणार असल्याचा इशारा मनोज जरांगेंनी दिला। यावेळी गणपतीचं मुंबईतच विसर्जन करायचं मी ठरवून आणि मॅनेज आंदोलन केव्हाही करत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। आमच्या बाप्पावरती आमचं प्रेम आहे, देव बाप्पावरती, गणेश बाप्पांवरती। आम्ही त्यांना घेऊन जाणार आणि काही बांधव इथं बसवणार आहेत गणपती। तर आमचे 2-2, 3-3 एका घरातले मुंबईला यायला लागलेत। 1-2 घरी आहेत गणपती बाप्पांच्या गावातले सुद्धा आरती करायला, सांभाळायला।